CROद्वारे साईन वेव्ह व स्क्वेअर वेव्ह करता टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचे मोजमाप करणे. तर याच्याकरता साहित्य काय काय लागते आपल्याला? CRO ड्युएल ट्रेस 25 मेगाहर्टचा, त्यानंतर फंक्शन जनरेटर, त्यानंतर कनेक्टिंग प्रोब वायर्स. आता याच्याकरता कृती काय? सर्वात पहिले आपण CRO मेन्सला दिलं आणि फंक्शन जनरेटर सुद्धा मेन्सला जोडले आपण आणि ते ऑन केले. दोन्ही ऑन केल्यानंतर फंक्शन जनरेटरचा फंक्शनल स्विच जो आहे तो आपण सुरुवातीला ठेवला आहे साईन वेव्हच्या याच्यावर, साईन वेव्हवर. ठीक आहे. नंतर टाईम पर डिव्हिजन नॉबची जुळवणी केल्यावर CROच्या स्क्रीनवर आपल्याला साईन वेव्ह प्राप्त झाला. आता टाईम पर डिव्हिजनचा नॉब आपण ॲडजस्ट केला. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला साईन वेव्ह आपल्याला CROच्या स्क्रीनवर प्राप्त झाली. आता हॉरिझॉन्टल पोझिशन कंट्रोल व व्हर्टिकल पोझिशन कंट्रोलद्वारे वेव्हफॉर्मची जुळवणी केली आपण. ही अगोदरच केलेली आहे मी. वेव्हफॉर्मच्या एका सायकलने एक्स अक्षावरील कव्हर केलेले अंतर मोजून टाईम पर डिव्हिजन या नॉबवरील पोझिशनने गुणाकार केल्यावर आपल्याला काय मिळते? टाईम पिरियड मिळतो. ठीक आहे. आता आपण काय केलं आहे इथं? आपण सर्वात पहिले फंक्शन जनरेटरचा जो फंक्शनल स्विच आहे तो आपण साईन वेव्हवर ठेवला, साईन वेव्ह मोडवर ठेवला. ठीक आहे. नंतर आपण फ्रिक्वेन्सी दिली, हे फंक्शन जनरेटर आउटपुट. ठीक आहे. आणि इथं हे 5 वर ठेवलं आपण आणि हा मल्टिप्लायर 10 वर ठेवला आहे. 10 5 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली आपण आउटपुटला. आता या आउटपुटची जी फ्रिक्वेन्सी आहे आपण जोडली आहे आपण CROच्या वाय इनपुटला. ठीक आहे. आता CROच्या वाय इनपुटला दिल्यानंतर आपण टाईम पर डिव्हिजन ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला CROच्या स्क्रीनवर साईन वेव्ह प्राप्त झाली. आता आपल्याला काय करायचं आहे? फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी आता ही जी वेव्हफॉर्म मिळाली, ही वेव्हफॉर्म एक्स अक्षावर एका सायकलनं किती अंतर कव्हर केलेलं आहे ते आपल्याला मोजायचं आहे. आणि ते अंतर आहे, थोडी स्टडी करावं लागेल पहिले, त्याच्यानंतर आपल्याला किती डिव्हिजन आहे ते आपल्याला मोजायचं आहे. हे 4 डिव्हिजन आहे. किती आहे? एका सायकलनं अंतर किती कव्हर केलेलं आहे? 4 डिव्हिजन. आणि टाईम पर डिव्हिजनचा नॉब कितीवर आहे? 5 मिलीसेकंदवर. 5 मिलीसेकंद म्हणजे आपल्याला काय मिळालं? टाईम पिरियड 5 मिलीसेकंद गुणिला 4 डिव्हिजन म्हणजे 5 × 20 मिलीसेकंद. 20 मिलीसेकंद. आणि फ्रिक्वेन्सी या सूत्रात ही किंमत ठेवल्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळते 50 हर्ट्ज. किती मिळते? 50 हर्ट्ज. आता दुसरं पाहू उदाहरण आपण. आता फ्रिक्वेन्सी या सूत्रामध्ये टाईम पिरियडची जी किंमत मिळाली आपल्याला 20 मिलीसेकंद, ती फ्रिक्वेन्सी सूत्रामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळाली 50 हर्ट्ज. मग काय करायचं आपल्याला? फंक्शन जनरेटरद्वारे दिलेल्या साईन वेव्हच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची CROद्वारे मोजलेल्या फ्रिक्वेन्सीसोबत तुलना करायची. मग जो निरीक्षण तक्ता आपण घेऊ, एक रिडिंग घेतला आपण, तर बाकीचे जे रिडिंग आहे ते आता आपण पाहू आता एक एक. आता दुसरं रिडिंग दिलं आपण 100 हर्ट्ज. फंक्शन जनरेटरद्वारे आपण फ्रिक्वेन्सी दिली 100 हर्ट्ज. आता ही फ्रिक्वेन्सी दिल्यानंतर CROच्या स्क्रीनवर आपल्याला अशी वेव्हफॉर्म मिळाली साईन वेव्हची. आणि त्या साईन वेव्हच्या वेव्हफॉर्मचं एका सायकलचं अंतर आपण मोजू आता 1 आणि 2 डिव्हिजन. एका सायकलचं अंतर किती आहे? 2 डिव्हिजन. आणि टाईम पर डिव्हिजनचा नॉब जो आहे तो आहे 5 मिलीसेकंदवर. 5 मिलीसेकंद म्हणजे वेव्हफॉर्मच्या एका सायकलनं कव्हर केलेले अंतर 2 डिव्हिजन आहे. टाईम पर डिव्हिजनचा नॉब 5 मिलीसेकंदवर आहे म्हणजे टाईम पिरियड मिळाला आपल्याला 10 मिलीसेकंद. आणि फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला 100 हर्ट्ज कॅल्क्युलेशन केल्यानंतर. आणि फंक्शन जनरेटरद्वारे किती दिली आपण? 100 हर्ट्ज. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे रिडिंग घेता येईल.
हां, आता आपण तिसरं रीडिंग पाहतोय. आपण तिसरं रीडिंग दिलं आहे आता 500 हर्ट्ज. फंक्शन जनरेटरद्वारे आपण दिलं 500 हर्ट्ज. आता वेव्हफॉर्म जी आहे, साईन वेव्हफॉर्म, त्या साईन वेव्हफॉर्मच्या एका सायकलचं जे अंतर आहे ते आपण आता चेक करू. एक डिव्हिजन आहे, एका सायकलचं अंतर एक डिव्हिजन आहे आणि टाइम पर डिव्हिजनचं नाव आहे 2 मिलीसेकंदवर. म्हणजे टाइम पिरियड किती मिळाला आपल्याला? 2 मिलीसेकंद गुणिला एक डिव्हिजन म्हणजे 2 मिलीसेकंद. आणि ही किंमत फ्रिक्वेन्सी या सूत्रात ठेवल्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळते 500 हर्ट्ज. आपण आता बघतोय CRO द्वारे स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी मोजणे. आता आपण हे फंक्शन जनरेटर आहे. या फंक्शन जनरेटरचा हा फंक्शनल स्विच, याच्यामध्ये 3 वेव्हफॉर्म आहेत, साईन वेव्ह, ट्रायंग्युलर आणि स्क्वेअर वेव्ह. पहिली आहे साईन वेव्ह, दुसरी ट्रायंग्युलर आणि तिसरी आहे स्क्वेअर वेव्ह. आता आपण हा फंक्शनल स्विच सध्या स्क्वेअर वेव्ह मोडवर ठेवला आहे. आता आपण हे जे पाहतो आहे फंक्शन जनरेटरचं हे फ्रिक्वेन्सी रेंज आहे. त्यानंतर हे फ्रिक्वेन्सी मल्टिप्लायर, त्यानंतर हे आहे ऑफसेट आणि ॲम्प्लिट्यूड. हे आउटपुट दिलं आहे इथं. आता आपण हा जो फंक्शनल स्विच आहे, हा फंक्शनल स्विच स्क्वेअर वेव्हवर ठेवलेला आहे. स्क्वेअर वेव्ह मोडवर ठेवला आपण आणि याचं आउटपुट जे आहे फंक्शन जनरेटरचं ते दिलं आहे आपण CROच्या वाय इनपुटला. आता इथं जी फ्रिक्वेन्सी दिली आहे आपण ती दिली आहे, हे जे आहे हे किती आहे 5 वर ठेवला आपण आणि मल्टिप्लायर 10 वर ठेवलेला आहे. म्हणजे 10 5 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली आहे आपण फंक्शन जनरेटरद्वारे CROला. आणि ही आपल्याला स्क्वेअर वेव्ह प्राप्त झाली CROच्या स्क्रीनवर. आता ही जी स्क्वेअर वेव्ह आहे, ही स्क्वेअर वेव्ह आपल्याला एक्स अक्षावर त्या वेव्हफॉर्मच्या एका सायकलनं किती अंतर कव्हर केलेलं आहे ते मोजायचं आहे. आणि टाइम पर डिव्हिजनचा नॉब कितीवर आहे ते पाहायचं. टाइम पर डिव्हिजनचा नॉब कितीवर ठेवला आपण? 5 मिलीसेकंदवर. तर पाहू आपण आता त्याचे डिव्हिजन किती आहे. आता ही जी वेव्हफॉर्म आहे, ही वेव्हफॉर्म आता ही जे आपण फंक्शन जनरेटरद्वारे 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली आहे CROच्या वाय इनपुटला. आता ही जी वेव्हफॉर्म मिळाली आपल्याला, ही वेव्हफॉर्म एक्स अक्षावर आपल्याला या वेव्हफॉर्मनं एका सायकलचं अंतर आपल्याला मोजायचं आहे. स्क्वेअर वेव्हच्या एका सायकलचं अंतर, आणि हे अंतर आहे 4 डिव्हिजन. 4 डिव्हिजन एका सायकलचं अंतर आणि टाइम पर डिव्हिजनचं नाव आहे 5 मिलीसेकंदवर. म्हणजे 5 चूक 20 हा झाला टाइम पिरियड, 20 मिलीसेकंद. आणि या टाइम पिरियडची किंमत मग फ्रिक्वेन्सीच्या सूत्रात ठेवल्यानंतर आपल्याला त्या CROद्वारे किती फ्रिक्वेन्सी मिळते आपल्याला 50 हर्ट्ज, आणि फंक्शन जनरेटरद्वारे किती दिली आपण 50 हर्ट्ज. तर दुसरं उदाहरण पाहू आपण आता आपण फंक्शन जनरेटरद्वारे 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली आहे CROच्या वाय इनपुटला. आता CROच्या स्क्रीनवर आपल्याला जी स्क्वेअर वेव्ह मिळाली त्या स्क्वेअर वेव्हचे एका सायकलचं अंतर आपल्याला मोजायचं आहे. आणि ते अंतर जे आहे ते मी मोजलं आता, तर 2 डिव्हिजन आहे. किती आहे? 2 डिव्हिजन. आणि टाइम पर डिव्हिजनचा नॉब जो आहे तो आहे 5 मिलीसेकंद. 5 मिलीसेकंद म्हणजे 5 गुणिला 2 म्हणजे 10 मिलीसेकंद आपल्याला टाइम पिरियड मिळाला. आणि ही किंमत 10 मिलीसेकंद फ्रिक्वेन्सी या सूत्रात ठेवल्यानंतर आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी मिळते 100 हर्ट्ज.
जी आपण फंक्शन जनरेटरद्वारे CRO ला दिली आहे. हे झालं दुसरं रीडिंग. तिसरं रीडिंग पाहू आपण. आता आपण फंक्शन जनरेटरद्वारे CROच्या वाय इनपुटला फ्रिक्वेन्सी दिली आहे 500 हर्ट्स. फ्रिक्वेन्सीचा स्विच 5 वर ठेवला आपण आणि फ्रिक्वेन्सी मल्टिप्लायर ठेवला आपण 100 वर. 100 गुणिले 5 500 हर्ट्स. आणि आपल्याला CROच्या स्क्रीनवर ही जी वेव्हफॉर्म मिळाली, ही वेव्हफॉर्म स्क्वेअर वेव्ह आहे आणि या वेव्हफॉर्मचं एका सायकलचं अंतर आपल्याला मोजायचं आहे आणि ते अंतर आहे 1 डिव्हिजन. किती आहे? 1 डिव्हिजन म्हणजे 1 गुणिला 2 मिलीसेकंद म्हणजे 2 मिलीसेकंद हा मिळाला आपल्याला त्याचा टाइम पिरियड. आणि ही किंमत, टाइम पिरियडची किंमत 2 मिलीसेकंद फ्रिक्वेन्सीच्या सूत्रामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला त्या वेव्हफॉर्मचे फ्रिक्वेन्सी आपल्याला किती मिळते? 500 हर्ट्स. 500 हर्ट्स. आणि हे जे आहे हे स्क्वेअर वेव्हफॉर्मचे आपण फ्रिक्वेन्सी मोजतोय. याच्या अगोदर आपण जी फ्रिक्वेन्सी मोजली आहे ती साइन वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी, ट्रँग्युलर वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी आणि ही स्क्वेअर वेव्हफॉर्मची. अशा प्रकारे आपण तिन्ही वेव्हफॉर्मचे फ्रिक्वेन्सीचे 3 रीडिंग आपण घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर वेव्ह मिळाली आहे CROच्या स्क्रीनवर. आणि निरीक्षण तक्त्यामध्ये आपण जे वेव्हफॉर्मचं एका सायकलचं अंतर किती डिव्हिजन आहे, टाइम पर डिव्हिजनचं नॉब कितीवर ठेवलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला टाइम पिरियड किती मिळाला आणि टाइम पिरियड मिळाल्यानंतर ते फ्रिक्वेन्सी सूत्रात किंमत ठेवल्यानंतर आपल्याला त्या CROद्वारे जी फ्रिक्वेन्सी मिळून राहिली त्याची किंमत मिळते. आणि मग त्याची तुलना फंक्शन जनरेटरद्वारे दिलेल्या फ्रिक्वेन्सीच्या सोबत आपल्याला त्याची तुलना करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला CROद्वारे साइन वेव्हफॉर्म, ट्रँग्युलर वेव्हफॉर्म, स्क्वेअर वेव्हफॉर्म त्या वेव्हफॉर्मचे टाइम पिरियड व फ्रिक्वेन्सी मोजता येते. ठीक आहे. आता आपण CROच्या वाय इनपुटला फ्रिक्वेन्सी दिली आहे 1 किलोहर्ट्ज. 1 किलोहर्ट्ज फंक्शन जनरेटरद्वारे. आता इथं फंक्शन जनरेटरचा हा फ्रिक्वेन्सीचा स्विच जो आहे हा 1 वर ठेवला आहे आणि फ्रिक्वेन्सी मल्टिप्लायर आपण ठेवला आहे 1 किलोहर्ट्जवर. म्हणजे 1 किलोहर्ट्ज गुणिला 1 म्हणजे 1 किलोहर्ट्ज. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे CROच्या स्क्रीनवर जी वेव्हफॉर्म मिळाली आपल्याला ती 1 किलोहर्ट्जची वेव्हफॉर्म मिळाली. तर आपल्याला त्या वेव्हफॉर्मचं एका सायकलचं अंतर आपल्याला मोजायचं आहे. आता ते जे अंतर आहे एक डिव्हिजन आहे. एका सायकलचं अंतर किती आहे? 1 डिव्हिजन. आणि टाइम पर डिव्हिजनचा नॉब जो आहे हा आहे 1 मिलीसेकंदवर. म्हणजे 1 मिलीसेकंद गुणिला 1 डिव्हिजन म्हणजे 1 मिलीसेकंद. आणि मग ही 1 मिलीसेकंद टाइम पिरियडची किंमत फ्रिक्वेन्सीच्या सूत्रात ठेवल्यानंतर आपल्याला त्या वेव्हफॉर्मची फ्रिक्वेन्सी मिळते 1 किलोहर्ट्ज. 1 किलोहर्ट्ज. आणि ही फ्रिक्वेन्सी जी आपण फंक्शन जनरेटरद्वारे दिली आहे 1 किलोहर्ट्ज ती सुद्धा आपल्याला CROद्वारे सुद्धा 1 किलोहर्ट्ज मिळते आहे. तर अशा प्रकारे आपल्याला CROच्या साहाय्याने साइन वेव्हफॉर्म, ट्रँग्युलर वेव्हफॉर्म, स्क्वेअर वेव्हफॉर्म यांचे टाइम पिरियड व फ्रिक्वेन्सी मोजता येते. फक्त आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये चेंज फक्त फंक्शन जनरेटरचा फंक्शनल स्विच जो आहे साइन वेव्हसाठी साइन मोडवर ठेवायचा आहे, ट्रँग्युलरसाठी ट्रँग्युलर मोडवर ठेवायचा आहे आणि स्क्वेअर वेव्हसाठी स्क्वेअर वेव्ह मोडवर ठेवायचा आहे. आणि बाकीची कृती जी आहे ती सेम आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फ्रिक्वेन्सीचे मोजमाप करता येते.